नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. त्याचे नाव आहे सिम्बा ऑफिशियल मध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आमच्या नवीन मेंबरची पूजा करायला गेलो. चला पप्पाकडे जाऊ. आणि आमच्या इकडे आहे हनुमान मंदिर आहे. आता मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता, इकडे खूप फेमस आहे. शनिवार दिवशी सगळे ज्यांचे नवस वगैरे असतात किंवा काही त्यांचे इच्छा पूर्ण झालेली असेल तर तिथं जेवण वगैरे आणतात. आणि आम्ही पण आमचे नवीन मेंबर जो आमच्यामध्ये सामील झाला तुम्हाला दाखवणारच आहे. तर निवांशीचे पप्पा आणि तिकडे गेलेले आहेत पूजेसाठी. आणि निवांशी इकडे जिद्द करत आहे झुल्यावर बसायसाठी. आणि मला पण अडवून घेतलं आहे, तिकडे जाऊ नको, इकडे झुला आहे असं म्हणत. तर मी तिच्या जवळच थांबून आहे. आजूबाजूला खूप लोक आहेत. ह्या वेळेस तरी जास्त गर्दी नाही तर खूप गर्दी असते. आणि काही लोकांचे जेवणे वगैरे झालेली आहेत तर ते जाण्याच्या तयारीत पण आहेत. आणि बघू शकता तिकडे लांब मंदिर आहे. इकडे पण घर आहे, समाज घर आहे. आणि इकडे झुला आहे. तर मजा घेत आहे. तिथं पण लहान मुली आहेत आणि त्या मुली निवांशीला झुलायला देत नाही आहेत, तर ती रडत होती. आणि आता तिला जागा मिळालेली आहे. बघा, छान अशी झुलत आहे. तिला खूप हौस असते झुल्यावर बसायची. तर हा बघा, आता मी तुम्हाला मंदिर दाखवत आहे. इकडे आहे हनुमान मंदिर आणि शंकराचं पण मंदिर आहे साईडला. आणि राम लक्ष्मणचं पण मंदिर आहे. तर हा बघा, आमचा नवीन फॅमिली मेंबर आहे. चेतक बजाजची गाडी घेतली आहे आम्ही आणि चार्जिंगवाली आहे ती. तर आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता तिला पूजा करायसाठी आणलो इकडे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आमच्या व्हिडिओला आणि सपोर्ट करा आमच्या चॅनलला सिम्बा ऑफिशियलला. जरूर सबस्क्राईब करा. तर इकडे आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि कोणीतरी गाडीने पडला आहे, त्याच्याकडे धावले सगळे लोक. आणि हे बघा, आमची गाडी आता जाण्याच्या तयारीत आहे. आम्ही आता सगळे घराकडे निघणार. हार वगैरे टाकली, पूजा वगैरे केली आम्ही, पेढे वगैरे घेतले सगळे. आणि आता निवांशी नाही म्हणत आहे झुल्यावर बसतो म्हणून जिद्द करत आहे. तर तिच्यासाठी थोडे थांबलो आम्ही आणि आता आम्ही निघणार घराकडे जाण्यासाठी. तर मी आता तुम्हाला मंदिर दाखवणार आहे आतमध्ये पण कशा पद्धतीने आहे. तर इकडे बघू शकता, इकडे असं छान असं मंदिर आहे. आणि समोर इकडे खूप मोठी तुळस आहे. आणि इकडे बघू शकता असं छानसं मंदिर आहे. आणि हा आहे, ह्या साईडला आहे हनुमानाचं मंदिर आहे. आणि इकडे पण आहे, इकडे राम सीता लक्ष्मण यांचं मंदिर आहे. आणि इकडे पण भोलेनाथाची पिंडी वगैरे ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीनं हे खूप फेमस असं मंदिर आहे. खूप लोक येत असतात आणि खास तर सणवार दिवशी खूप लोक इथं जेवणे वगैरे आणतात. अशा पद्धतीने आमचा पूजा झालेली आहे.